श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन अनुभव आणि बदल घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या मनातील योजना पूर्ण होतील का? काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? जबाबदाऱ्या वाढणार आहेत? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? अचानक खर्च वाढू शकतो? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का? काही भावनिक प्रसंग समोर येतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल का? गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल का? अधिक एकाग्रतेची गरज भासेल? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक अनुभव, नवीन जबाबदाऱ्या आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मनात अनेक विचार सुरू राहतील आणि काही गोष्टींबाबत अस्वस्थता जाणवू शकते, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे घेऊन जातील. या आठवड्यात तुमची संवेदनशीलता आणि इतरांविषयीची काळजी लोकांना अधिक जवळ आणेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती तुम्हाला संयम, आत्मविश्वास आणि शांत विचारसरणी ठेवण्याचा सल्ला देत आहे. घर, कुटुंब आणि करिअर या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देतील आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक होण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यात करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो, पण योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. सरकारी नोकरी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्र किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. जुन्या ग्राहकांशी संबंध मजबूत होतील आणि नवीन व्यवहारांमधून लाभ मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक राहील. व्यवसाय विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य संकेत देत आहे, मात्र कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढण्याचे संकेत असले तरी खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. घरातील आवश्यक कामे, कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा किंवा आरोग्यासाठी अचानक खर्च होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल आणि काही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात मोठा फायदा मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन या आठवड्यात विशेष महत्त्वाचे राहील. घरातील सदस्यांसोबत भावनिक जवळीक वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते आणि तुम्ही त्यांना योग्य साथ द्याल. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काही जुने गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल, मात्र भावनिक स्वभावामुळे काही वेळा छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू शकता, त्यामुळे मन शांत ठेवणे आवश्यक राहील. भावंडांशी संवाद वाढेल आणि घरात आनंददायी वातावरण तयार होईल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक आणि रोमॅन्टिक राहू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. काही लोकांना त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. जुन्या आठवणींमुळे मन भावूक होईल आणि एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा किंवा आनंददायी वेळ घालवण्याचा योग आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून सकारात्मक संकेत मिळू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि सातत्याची परीक्षा घेणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. काही विद्यार्थ्यांचे मन भावनिक गोष्टींमध्ये गुंतू शकते, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक राहील. कलात्मक, साहित्यिक किंवा सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढताना दिसेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल.
पूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. काही लोकांना आध्यात्मिक ग्रंथ किंवा अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळेल. घरात सकाळ संध्याकाळ दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. मनातील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी सतत सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक राहील. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. प्रवास. या आठवड्यात छोट्या किंवा मध्यम अंतराच्या प्रवासाचे योग दिसत आहेत. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत अचानक प्रवास करावा लागू शकतो. काही प्रवास थकवणारे असतील, पण त्यातून नवीन अनुभव आणि लाभ मिळतील. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा. धार्मिक किंवा निसर्गरम्य स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक आनंद आणि ताजेपणा देईल. उपाय. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि ओय नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात रात्री कापूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि मानसिक शांतता मिळेल. हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, नवीन जबाबदाऱ्या आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक बाबतीत सावध नियोजन आवश्यक राहील, पण परिस्थिती हळूहळू सुधारेल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना मेहनतीमुळे यश मिळेल आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे मनाला शांतता लाभेल. योग्य निर्णय आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक अडचणींवर सहज मात करू शकाल. हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि आयुष्यात काही नवीन जाणीवा करून देणारा ठरू शकतो. या काळात तुम्हाला कुटुंब, करिअर आणि वैयक्तिक जीवन यामध्ये योग्य समतोल राखण्याची गरज भासेल. कामाच्या क्षेत्रात तुमच्या संयमाचा आणि मेहनतीचा चांगला परिणाम दिसून येईल. आर्थिक बाबतीत काही चढउतार जाणवले तरी हळूहळू स्थैर्य निर्माण होईल. नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद वाढवणे आवश्यक राहील, कारण त्यातूनच अनेक गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीनंतर अपेक्षित यश मिळू शकते. आध्यात्मिक गोष्टींमुळे मनातील तणाव कमी होईल आणि मानसिक शांतता लाभेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी घटना किंवा चांगली बातमी तुमच्या चेहऱ्यावर समाधान आणू शकते. धन्यवाद.